मग आता ते लोक जे सण आणि साजरी करतात, पहिले तर कुठले कुठले सण ते लोक करतात साजरी? म्हणजे आपले तर भरपूर असतात, आता जसं नारळी पौर्णिमा आहे, तर त्यांच्याकडे काय काय जे त्यांना अजूनही लक्षात आहे आणि ते करतात? संक्रांत करतात. संक्रांत करतात. मंगळागौर त्यांना माहिती नाही. अच्छा. मंगळागौर किंवा आपण ज्या गौरी बसवतो महालक्ष्मी वगैरे ते त्यांच्याकडे नाही. गणपती बसवतात. अच्छा. देवी बसवतात. गणपतीचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. मंदिराचा जो कॅम्पस आहे त्याच्याच आवारात गणपती बसवायचा आहे, तिथेच मिरवणूक काढायची आहे, कुठलेच कल्चरल कार्यक्रम घ्यायचे नाही जसं आपल्याकडे चालतं. आणि 1.5 दिवसाच्या गणपतीला परमिशन आहे. तिथे आपल्यासारखं 10 दिवस आणि 15 दिवस गणपती. होळी मोठ्या प्रमाणावर करतात. असे काही काही सण ते. पण होळी म्हणजे प्रत्येक सिंधी पंजाबी म्हणजे फक्त मराठी. अच्छा, फक्त मराठी लोक. जरी आपण म्हणतो की या 700 फॅमिली आहेत तरी आता हे 2,500 ते 3,000 लोक झाले आहेत सर. कारण आता ब्रँचेस झाले ना. हे 500-600 त्यावेळेला होते स्वातंत्र्यानंतर. आता गायकवाड फॅमिली आहे, मग चंद्रशेखर गायकवाड आहे, त्यांची मुलं वेगळे, मग त्यांचे नातू वेगळे, मग जय गायकवाड आमचा जो दुबईहून आपल्या संपर्कामध्ये आहे तो आहे, त्यांची फॅमिली वेगळी. असं करत करत जर गेलं तर या जवळजवळ 2-2.5 हजाराच्या आसपास ही लोकसंख्या आहे. गणपतीवरून आपण बोलूया की म्हणजे गणपतीची मूर्ती बनवणं तर हे अजूनही तिकडे तर कोण करतं? कारण तुम्ही नाईक म्हणून बोलला होता जे ह्याच्यावर करतात, तर जरा त्याच्यावर आपण बोलूया की कसं त्यांचं गणपतीची मूर्ती बनवण्यापासून. कारण 1.5 दिवस आहे, तर किती घरात गणपती होतं का एकच गणपती असतो पूर्ण कराचीमध्ये? कराचीमध्ये नाईक म्हणून फॅमिली आहे, त्यांचे आता चिरंजीव आहे राजेश नाईक म्हणून. तसे ते 4 भाऊ आहेत, वेगवेगळा व्यवसाय करतात. पूर्वी राजेश नाईकांचे वडील हे 25,000 मराठी लोकांना गणपती बनवायचे, त्याचा कारखाना होता. पण फाळणीनंतर हे सगळं कमी झालं. आता राजेश नाईक सिलेक्टेड 4 ते 5 गणपती बनवतात. आनंद सांडेकरांकडे गणपती जातो, एक महाराष्ट्र पंचायतला गणपती जातो, एक लीला प्रकाश जे आहेत ज्यांचं गणपती मठ मंदिर आहे तिथे जातो, आणि यांच्या घरामध्ये सुद्धा गणपती. एवढे सिलेक्टेड 4च मूर्ती बनवतात. या गणपती मठ मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. हे मराठी फॅमिलीचा आहे आणि लीला प्रकाश म्हणून आहे, त्या तिथल्या व्यवस्थापक आहे. ते पूर्ण जो मॅनेजमेंट आहे ते मराठी आहे. त्याच्याकरता एक वेगळा लढा त्यांनी दिलेला आहे ते मंदिर ताब्यात मिळवण्यासाठी. आता ते ट्रस्टी तेच आहेत, तेच सगळं पूजन वगैरे पूर्ण सांभाळतात आणि तेच गणपतीचं करतात. पहिलं वर्ष होतं इतिहासातलं 75-80 वर्षांतर की पाकिस्तानला मी एक कार्यक्रम अरेंज केला होता. तो केला होता ऑफलाईन, म्हणजे बाहेर. त्याच्याकरता सगळ्या परमिशन्स मी घेतल्या होत्या. त्याच्याकरता भारतात राहून सगळं आणि अगदी जेवणाचे डबे कुठल्या हॉटेलमधून, पत्रिका प्रेसवाल्याशी मी फोनवर बोललो होतो, त्याला सगळे डिझाईन्स वगैरे पाठवून. पण त्यावेळेला नेमका भर कोरोना होता, त्याच्यामुळे तिथल्या प्रशासनाचा मला फोन आला की सर हे करू नका, हे असल्यामुळे कोरोना इथे परमिशन देता येणार नाही. मग आम्ही ऑनलाईन केलं. मग आम्ही गणपती केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केली, आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती केली. हे सगळं आम्ही मग ऑनलाईन करत गेलो. ऑफलाईनला मग आम्हाला चान्सच नाही मिळाला पुढे. गणपती जेव्हा ते करतात त्यांच्याकडे पण तीच उत्तर पूजा, सुकरता दुकरता, मंत्रपूजा, म्हणजे ते तसंच आहे? त्यांना माहिती होतं की आम्ही शुद्धीकरण केलेलं आहे. कारण गणपतीच्या त्या आरतीमध्ये इतकं उर्दू आणि ते मिक्स झालेलं आहे की खूप मोठ्या नामवंत नटी आहेत त्या कार्यक्रमाला होत्या. मराठी गाणं कुठलं आहे त्याने विचारलं त्याला, तर तो म्हटला मला मराठी एकच येतं, सुख करतं दुःख करतं. ती इतकी अशुद्ध म्हटली त्याने. मग ती आम्ही त्याला रिपेअर करून सांगितली, पण ते त्यांच्या लक्षात नाही आलं. एकदम 2-4 मिटिंगमध्ये ती आरती शुद्ध करणं कठीण आहे, पण प्रथा सगळी तीच आहे, सगळं मराठी म्हणतात ते. खूपच छान. जसं आपण गणपती हा विषय केला, तर बाकी आता सांस्कृतिक जे आपले गणपतीची जी विधी वगैरे आणि असतात, तर त्यांना तुम्ही मदत करता, पण मग त्याची साहित्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिकडे मिळतात का करण्यासाठी? पाकिस्तानमध्ये जर सगळं मिळतं. अच्छा. तुम्ही गणपती मठ मंदिराच्या बाहेर जर गेले आता या गणपतीच्या सीझनमध्ये, तर मूर्ती सोडून उरलेलं सगळं तुम्हाला मिळतं. तुम्हाला हे जे तांब्याचे भांडे लागतात, पळी लागते, पंचपात्र लागतं, मिठाई लागते, देवींचे फोटो लागतात, हे सगळं पाकिस्तानमध्ये अवेलेबल आहे, मिळतं मुलांना, लोकांना, सगळ्यांना. तिकडचे लग्नातले ज्या विधी आहेत का, जीवनातल्या विधी, मरणाच्या, तर ह्या सगळ्या विधी कितपत कारण जर त्यांना शिवाजी पण माहित नाही तर या विधी आणि कितपत राहिल्यात, टिकल्यात, आणि आता काय झालं त्याच्यावर जो प्रभाव आहे तो गुजराती लोकांचा जास्त आहे.
अच्छा. खूप मोठ्याने गुजराती, राजस्थानी, मेवाडी ही लोक कराचीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्या लग्न विधीवर सुद्धा त्यांचा प्रभाव खूप जास्त आहे, त्या विधींचा. इव्हन या मृताचे जे विधी असतात त्याच्याबद्दल मला एकदा विशालने मेसेज केला होता की सर माझे अंकल वारलेले आहे, पण इथे अशी प्रथा आहे की त्या मुर्द्याची आरती करायची दरवाजाच्या समोर, ती करायची की नाही करायची. ती म्हटलं तर महाराष्ट्रात अशी पद्धत नाही. तर मग त्याच्यानंतर ती प्रसाद झाली की असं काही अडचण आली की ते मला फोन करतात, मेसेज करतात. अगदी त्यांना झालेली मुलं, त्यांची नावं काय ठेवावी इथपासून मला विचारतात. अनेक लहान मुलांच्या कुंडल्या मी इथून करून पाठवल्या. अनेक माझे सहकारी आहेत जे फ्री, मी कोणाला ₹1 दिलेला नाही की एवढी याची कुंडली बनवून पाठव. तर ते काम ते करतात. ते सगळे तुम्हाला काय म्हणजे हाऊ ऍड्रेस कसं करतात तुम्हाला? मी पाकिस्तानमधल्या अनेक लोकांचा काका आहे आणि जवळजवळ 90% लोकांचा मामा आहे आणि लहान मुलांचा आजोबा आहे. तर त्या एक नाईक, परमेश नाईक म्हणून मुलगा आहे, तो आता 12वीला, आपल्याकडे जसं आपण 12वी म्हणतो तसं 12वीला. तर तो दररोज सकाळी त्याला जे दिवसभरात शब्द अडचणी जे वाटतात ते मला रात्री मेसेज टाकतो की आजोबा इसको क्या बोलना, मराठी में अगर बोलना आहे. तर मग त्याला मला सांगावं लागतं. त्याची माझी अशी वेगळ्याच प्रकारची ट्युशन चालू आहे मराठीमध्ये. हे परत पुलवामामुळे बंद पडलं. ते बंद म्हणजे आता एकदम नाही, मी त्याच्यात सध्या कॉन्टॅक्टमध्ये, तो माझ्या नाही, मी ग्रुपमध्ये नाही, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्या. आता अजून एक छान परिस्थिती असतोपर्यंत. एक पोतराज फॅमिली बद्दल पण आपलं काहीतरी चालू होतं. तिथे एक पोतराज फॅमिली आहे. ते 2 भाऊ आहेत आणि त्यांचा पुतण्या आहे. तर हे तिथे पोतराजाचं काम करतात. डॉक्टर कांबळे म्हणून आहेत कोल्हापूरचे, तर तेही पोतराज होते. तर त्यांना मी एकदा कॉल केला होता आणि त्या दोघांचा समन्वय आणि काय फरक आहे मराठी पोतराजचा आणि पाकिस्तानमध्ये मराठी पोतराजचा, त्यांची एक चर्चा आम्ही घडवून आणली होती आणि त्याच्या निमित्ताने सगळ्याच लोकांना आम्ही मेसेज दिला होता. तुम्ही बोलत होता की तुम्ही काहीतरी देव वगैरे त्यांच्याकडे जे जुने होते, तर तुम्ही इकडून भरपूर काही गोष्टी तिकडे पाठवल्या. त्यांना 100 प्रकारच्या शंका असतात. हे जे टाक आहेत देवामध्ये, आपल्याकडे प्रत्येक मराठी जुन्या फॅमिलीजमध्ये देवघरामध्ये टाक असतात. ते हे काय आहे, हे पत्राचं माझ्याकडे पितळाचं आहे, माझ्याकडे चांदीचं आहे, याच्यावर काहीतरी मूर्त्या आहेत, पण या नेमक्या कशाच्या आहेत, आम्ही काय समजायचं. तर मग त्याचं निराकरण करणं. एका फॅमिलीचे ते पूर्ण खराब झाले होते, त्यांना ते चेंज करायचे होते, मग ते मी त्यांना इथून चेंज करून पाठवले. असं प्रकारचं काम सुरू आहे. इकडून काही गोष्टी तिकडे पोचवायच्या असतात. काय मार्ग आहे, म्हणजे कसं? सध्या आमचे पाकिस्तानचे मित्र जे दुबईमध्ये काम करतात, दुबईमध्ये 18 फॅमिलीज आहे मराठी ज्या पाकिस्तानहून आलेल्या आहेत, त्यांचं आम्ही सहकार्य घेतो. एक छान असं वैध काम जर असेल तर आम्ही त्यांच्याच मार्फत पाठवतो. त्यातल्या काही फॅमिली ज्या जेजुरी भक्त आहेत, म्हणजे धनगर समाजाच्या आहेत, तर त्यांची खूप इच्छा होती की सर आम्हाला जेजुरीचं दर्शन घ्यायचं. तर प्राचार्य टाक म्हणत होते तिथे आहेत जेजुरीला, तर ते आमचे सहकारी आहेत. त्यांनीही जेजुरीबद्दलची माहिती एकदा एका मीटिंगमध्ये दिली होती. मग मी त्यांना विनंती केली, त्यांचं सहकार्य घेतलं आणि लाईव्ह आरती सुरू असताना आम्ही गाभाऱ्याचं दर्शन तिथल्या लोकांना करून दिलं. सुरुवातीला तुम्ही बोलत होता सध्या प्रयत्न चालू आहेत तुमचे त्यांना इकडे आणण्याचे, तर कसा चालू आहे तो? एक राजकीय व्यक्ती आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. पण नेमकं काय झालं की आमची पाकिस्तानच्या लोकांची आम्ही मिटिंग घडवून आणली. त्याच्याकरता पुढाकार मी नाव घ्यायला हरकत नाही, गोपीचंद पडळकर म्हणून भाजपचे आमदार आहे, त्यांना ही संकल्पना खूप आवडली आणि मराठीसाठी जर काही करता आलं तर निश्चित मी करेन असं त्यांनी आश्वासन दिलं. मग आम्ही या सगळ्याची मिटिंग घेतली, कॉमन मिटिंग, आणि मग आमचं ठरलं होतं की एकदा फडणवीसांकडे जायचं आणि मग परराष्ट्र मंत्रालयाला भेटायचं आणि काही विजाचं करता आलं त्या सगळ्या लोकांना आणायचं. मधल्या काळात ही दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळे ते सगळं बारगळलं. पण असं वाटतं की 4-6 महिन्यामध्ये निश्चित चांगलं वातावरण होईल आणि मी या लोकांना सगळ्यांना भारतात घेऊन येईन. तर ही जी मराठी लोक आहेत जी बाहेरच वाढली आहेत, इन्क्लुडिंग पाकिस्तान, जर त्यांना महाराष्ट्रात आणलं, जर तुम्हाला आणता आलं का, काय तुम्हाला महाराष्ट्रात त्यांना असं फिरवायला का दाखवायला की ह्या काही गोष्टी आहेत या तुम्ही बघितल्याच पाहिजे, तर काय असतील त्या? पाकिस्तानच्या लोकांशी माझी अनेक वेळेला या विषयावर चर्चा झाली होती. तर त्यांना गडकिल्ले बघायचे आहेत महाराजांचे, मला इच्छा आहे त्यांना गडकिल्ले दाखवायचे. त्यांना पंढरपूरला यायची इच्छा आहे. पंढरपूर फक्त प्रॉब्लेम आता पाकिस्तानचा मराठी आहे, त्याला पंढरपूर म्हणता येत नाही, ते पंढरपूर म्हणतात. काय म्हणतात? पंढरपूर. हा, अजूनही पंढरपूर शब्द मी रिपेअर नाही करू शकलो त्यांचा, ते पंढरपूरच म्हणतात.
तर त्यांना पंढरपूरला यायचं आहे, तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे तुळजापूरला येऊन. त्यांना त्यांचे काही धार्मिक विधी आहे जे त्यांना जेजुरीला करायचे आहेत, तर मला त्यांना जेजुरी दाखवायची आहे. मला हे सगळं त्यांना दाखवायची इच्छा आहे. मी त्यांना वचन दिलं आहे की मी आहे तोपर्यंत मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आता दोन्ही देशांमध्ये बऱ्याच वेळेला अशी कटुता निर्माण होते, हे तात्कालिक असतं. हाही मला माहिती आहे की काय जे घडलं असेल बोलावं मला. वर्ष 2 वर्षांमध्ये पुन्हा दोन्हीकडची राजकारणी समजदार आहेत, भारतातलेही आहेत, पाकिस्तानचेही आहेत, पुन्हा एकत्र बसतील, पुन्हा छान दिवस येतील आणि पुन्हा एकदा सुरळीत सगळं होईल असं आहे. तुम्ही आता पुलवामा बोलला, पुलवामा ज्या सारख्या गोष्टी जेव्हा होतात तर तुमचे जे प्रयत्न आहे, जर तुम्ही एवढे प्रयत्न करता, तुम्ही खूप पुढे जाता, मग ह्याच्यामुळे किती मागे यावं लागतं? खूप मागे यावं लागतं. खूप काय होतं की सर्वसामान्य शेवटी माझ्या भोवती सुद्धा इथे जी महाराष्ट्रात आहे ती सर्वसामान्य माणसं आहेत, पाकिस्तानमध्ये तीही सर्वसामान्य फॅमिली लोक आहेत. तर शेवटी भाषेसाठी जीव धोक्यात घालणं त्यांनाही परवडण्यासारखं नाही, मलाही परवडण्यासारखं नाही. आणि मग असं काही घडलं की मग तेही शांत बसतात, मी शांत बसतो, मलाही विचार करावा लागतो. पण पुन्हा एकदा सुरळीत झालं. आमचा ग्रुप होता एक मोठा, आमचा लेडीजचा स्वतंत्र ग्रुप आहे. पाकिस्तानमध्ये जेवढ्या मराठी लेडीज आहे त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे, जी माझी मुलगी आणि माझी मिसेस हँडल करते. त्यांच्या एकमेकांच्या व्याने पुरुषांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आहे. तर बऱ्याच वेळेला माझे ग्रुप बंद ठेवावे लागतात, मेसेजेस बंद ठेवावे लागतात, पण पुन्हा सुरळीत सुरू होतात. आमचा आता तर सुरू झालाय पुन्हा. परत सुरू झालं.